शिवसेनेचे कार्याध्यक्ष आदरणीय उद्धवजी, मंचावर उपस्थित भाजप शिवसेनेचे सर्व सन्मान्य नेते मंडळी, युतीचे उमेदवार, आपल्या सगळ्यांचे आवडते उमेदवार कृपाल तुमाने आणि उपस्थित माझ्या बांधवांनो आणि बहिणींनो, येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये रामटेक लोकसभा क्षेत्रातून तुमानेंना विजयी करून आपल्या सगळ्यांना एक रेकॉर्ड तयार करायचा आहे। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपला देश आज अतिशय संकटातून चाललेला आहे। एक काळ असा होता की काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने अल्पसंख्याकांचं तुष्टीकरण राजकीय स्वार्थाकरता केलं आणि मतपेटीच्या राजकारणाकरता त्याचा उपयोग केला। आपल्या प्रधानमंत्र्यांनी असं सांगितलं की या देशाच्या साधन संपत्तीवर पहिला अधिकार या देशातल्या मुसलमानांचा आहे। आम्ही त्याला विरोध केला आणि त्यांना सांगितलं की या देशातल्या साधन संपत्तीवर पहिला अधिकार गरीब माणसाचा आहे, तो हिंदू असो, मुसलमान असो, बौद्ध असो, जैन असो, ख्रिश्चन असो, कुठल्याही धर्माचा असो। पण आता नवीन सुरू झालेला आहे, ॲपीजमेंट ऑफ टेररिस्ट, आतंकवाद्यांचं तुष्टीकरण हा नवीन प्रकार काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने सुरू केलेला आहे। ज्या अफजल गुरुने आपल्या पार्लमेंटवर हल्ला करण्याचं मास्टर माइंड म्हणून ज्याला शिक्षा झाली, जिल्हा न्यायालयाने, हायकोर्टाने आणि सुप्रीम कोर्टाने फाशी शिक्षा दिली, त्याला आज अनेक वर्ष झाले तो तुरुंगात आहे, पण त्याला फाशी शिक्षा मात्र काही दिल्या जात नाही। काँग्रेसचे नेते गुलाम नबी आझाद आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तारिक अनवर या दोघांनी अफजल गुरुची फाशी शिक्षा माफ करावी म्हणून मागणी केली। एक बशीर नावाचा आतंकवादी गुजरातमध्ये पकडला गेला, त्याचं आझमगडचं घर तीर्थस्थान झालं आणि त्याच्या घरी जाऊन समाजवादी पार्टीचे अबू आझमी, बहुजन समाज पार्टीचे डंपी अहमद आणि काँग्रेसचे राम नरेश यादव या तिघांनी त्यांच्या घरी जाऊन 5-5 लाख रुपयाची मदत त्याच्या परिवाराला दिली। शर्मा नावाच्या इन्स्पेक्टरने दिल्लीमध्ये आतंकवाद्यांशी लढत असताना बलिदान केलं, तेव्हा अमर सिंग समाजवादी पार्टीचे नेते आणि काँग्रेसचे त्यावेळचे खास मित्र यांनी सांगितलं की हे एन्काउंटर जे झालं आहे हे फेक आहे, खोटे एन्काउंटर आहे। हे सांगितल्यावर त्यांच्या पार्टीने शर्माच्या परिवाराकरता मदत म्हणून दिलेला 5 लाख रुपयाचा चेक त्याच्या वडिलांनी वापस केला। मुंब्र्याची इस्रत नावाची आतंकवादी गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांची हत्या करायला निघाली, गुजरात पोलिसांबरोबर एन्काउंटर झालं, ती मृत्युमुखी पडली, तेव्हा राष्ट्रवादी म्हणणाऱ्या काँग्रेसने तिच्या घरी जाऊन 2.5 लाख रुपयाचा चेक दिला। मुंबईच्या बॉम्ब ब्लास्टमधल्या आरोपीचे वकील मस्जिद मेमन यांना राष्ट्रवादी काँग्रेसने आपलं जनरल सेक्रेटरी केलं आणि मस्जिद मेमन यांनी पहिल्या प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितलं की मी वंदे मातरम म्हणणार नाही। मी ज्यावेळी एका राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याला विचारलं की तुम्ही मस्जिद मेमनला आपल्या पार्टीमध्ये जनरल सेक्रेटरी का केलं, तर त्यांनी मला सांगितलं की मुसलमानांची मतं मिळावी म्हणून आम्ही त्यांना जनरल सेक्रेटरी केलं। अशा एक ना एकामागोमाग अनेक घटना घडलेल्या आहेत। अमेरिकेमध्ये 11 सप्टेंबर घडल्यानंतर कोणाची ताकद नाही अमेरिकेमध्ये कुठल्याही आतंकवाद्याची जाऊन कुठलीही घटना करण्याची,
पण हिंदुस्थानमध्ये एकामागून एक बॉम्बस्फोट होऊन राहिले आहेत, आतंकवादी येऊन राहिलेले आहेत, निरपराध लोकांची हत्या करून राहिले आहेत। मुंबईमधल्या आतंकवाद्यांनी त्यांच्याशी लढत असताना आमचे शूर पोलीस अधिकारी सालस्कर, कामठे, करकरे शहीद झाले। तर केंद्र सरकारचे मंत्री अब्दुल रहमान अंतुले यांनी सांगितलं की हे शहीद झाले नाही, तर यांचा हिंदू अतिरेक्यांनी खून केला आहे। हे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचा एक नेता त्यांच्या विरुद्ध बोलला नाही। त्यांनी चौकशीची मागणी केली आणि वरतून सांगितलं की ही मागणी केल्यामुळे मी स्वतःला गौरवान्वित महसूस करतो आहे। काय सुरू आहे आपल्या देशामध्ये? आपल्यातलं दिल्लीतलं UPA सरकार, आपले प्रधानमंत्री आतंकवाद्याशी लढू शकतात का? आतंकवाद्यांचा खात्मा करू शकतात का? देश सुरक्षित आहे का? बांगलादेशमधून आलेले विदेशी नागरिक, फॉरेनर्स, त्यांच्याबद्दल रामविलास पासवान यांनी सांगितलं की यांना सगळ्यांना भारताचं नागरिकत्व देऊन टाका। आज मुंबईमध्ये लाखो बांगलादेशी आहे। आसाममध्ये तर 36% पॉप्युलेशन बांगलादेशी झाली आहे। जर अशीच परिस्थिती राहिली तर हिंदुस्थान म्हणून, हा देश म्हणून टिकणार नाही। व्होट बँक पॉलिटिक्स करता हा देश खड्ड्यात गेला तरी चालेल, किती लोक मेले तरी चालतील, पण आतंकवाद्यांशी हिमतीने लढायची ताकद UPA आणि काँग्रेसच्या सरकारमध्ये नाही। आणि म्हणून या देशामध्ये या निवडणुकीचा सगळ्यात महत्त्वाचा कोणता प्रश्न असेल की तुमच्याकडे बंगला असेल, गाडी असेल, संपत्ती असेल, बँक बॅलन्स असेल, पण संध्याकाळी तुमच्या मुलाची तुम्ही वाट बघता आणि तो मुलगा येण्याच्या ऐवजी त्याची डेड बॉडी आली, प्रेत आली, तर तुमच्या संपत्तीचा, साधनांचा उपयोग काय आहे? आणि म्हणून आज हिंदुस्थानमध्ये आम आदमी सुरक्षित नाही आहे। इंटरनल आणि एक्सटर्नल, अंतर्गत आणि बाह्य, दोन्ही ठिकाणी असुरक्षिततेचा माहोल आहे। आणि यातून बाहेर यायचं असेल आणि आतंकवाद्यांचा खात्मा करायचा असेल तर भाजप शिवसेना युतीचे, NDAचे आपले प्रधानमंत्रीचे उमेदवार आहेत लालकृष्ण अडवाणी यांना देशाचं प्रधानमंत्री केल्याशिवाय आतंकवाद्यांचा खात्मा होऊ शकत नाही। ही काळ्या दगडावरची रेघ आहे। भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना मुसलमानांच्या विरोधात नाही आहे। या देशातले श्रेष्ठ वैज्ञानिक डॉक्टर अब्दुल कलाम यांना अटल बिहारी वाजपेयी आणि बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुस्थानचं राष्ट्रपती बनवलं। जर आम्ही मुसलमानांच्या विरोधात असतो तर अटल बिहारीजींनी आणि बाळासाहेबांनी डॉक्टर अब्दुल कलाम यांना हिंदुस्थानचं राष्ट्रपती कसं केलं असतं? दुसऱ्यांदा टर्म आल्यावर पुन्हा एकदा या नावाला स्वीकृती दिली, पण काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी डॉक्टर अब्दुल कलाम यांच्या नावाला विरोध केला आणि त्यांना हिंदुस्थानचं राष्ट्रपती बनवू दिलं नाही। काँग्रेसने 60 वर्षात मुसलमानांना काय दिलं? चहाची टपरी, पानठेला, कबाडीचं दुकान, ट्रक ड्रायव्हर, क्लीनर, याशिवाय 6वा धंदा दिला नाही। आणि एवढंच नाही तर मुसलमानांच्या वक्फ बोर्डाच्या 10,000 कोटी रुपयाच्या जागा हडपण्याचं पाप आणि काम कोणी केलं असेल तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी केलं। वक्फ बोर्डाचा अर्थ होतो, वक्फ शब्दाचा, मी कायद्याचा पदवीधर आहे आणि ज्यावेळी विधानमंडळाचा प्रश्न निघाला तेव्हा मी लायब्ररीत जाऊन वक्फचा अर्थ काढला की एनी मुस्लिम डोनेटेड एनी मूवेबल और इमूवेबल प्रॉपर्टी with a religious and pious purpose for the welfare of the society, that is called as waqf. जेव्हा एखादा मुसलमान पवित्र आणि धार्मिक उद्देशाने समाजाच्या कल्याणाकरता आपली चल किंवा अचल संपत्ती दान करतो त्याला वक्फ म्हणतात। ईदगाह, दर्गा, कब्रस्तान, अनाथालय, पण हे एवढे हरामखोर आहेत की यांनी 10,000 कोटी रुपयाच्या वक्फ बोर्डाच्या प्रॉपर्ट्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी हडपल्या। औरंगाबादमध्ये, संभाजीनगरमध्ये मुसलमानांचं कब्रस्तान आहे, ते विलासराव देशमुखांच्या भावाने दिलीप देशमुख जे मंत्री आहेत त्यांनी विकत घेतलं आणि तिथे मुर्दे उखाडण्याचं काम सुरू आहे। मुंबईमध्ये भायखळ्याला 26 रुपये स्क्वेअर फीटनी मस्जिद विकली। भास्करराव पाटील खतगावकर म्हणून चव्हाण साहेबांचे जावई आहेत, त्यांनी नांदेडमध्ये वक्फ बोर्डाची जमीन हडपली आणि आम्हाला जातीवादी म्हणतात, सांप्रदायिक म्हणतात।